नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार विभागामार्फत वेगवेगळ्या योजना कामगारांसाठी राबवल्या जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून भांडी संच असतील किंवा जे टूलकिट आहे ते देण्यात आलं होतं. तर मागच्या वर्षी म्हणजेच 2024 साली बऱ्याच जणांनी हे फॉर्म भरले होते आणि त्यांचे फॉर्म आता रिन्युअलसाठी आलेले आहेत आणि 5 फेब्रुवारीपासून ही सर्व प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच रिन्युअल असू दे किंवा नवीन कामगार नोंदणी असू दे, तर ह्या सर्व योजनांची पुन्हा नोंदणी करण्यास सुरुवात झालेली आहे. आता आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जो नोंदणीसाठी फॉर्म लागणार आहे, रिन्युअलसाठी जो फॉर्म लागणार आहे तो कसा भरायचा आहे. त्याचबरोबर आपली रिन्युअल डेट आलेली आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं आहे ते आज आपण पाहणार आहोत. ज्यावेळी आपण फॉर्म भरलेला आहे, आपल्याकडे एखादी प्रिंट दिली असेल, त्या प्रिंटचं जे नाव असेल प्रोफाईलचं ते BOCW प्रोफाईल असं नाव आहे. इथं आपल्याला एक फोटो दिसेल आणि इथं आपल्याला रजिस्ट्रेशन डेट दिसेल. रजिस्ट्रेशन आपण कधी केलेलं आहे ती डेट आहे आणि नेक्स्ट रिन्युअल डेट कधी आहे ती आपल्याला इथं दिसून जाईल. पण हे जर आपण ऑनलाईन चेक केलं, जर तुमची रिन्युअल डेट संपून गेलेली असेल तर इथं रजिस्ट्रेशन स्टेटस आपल्याला इनॲक्टिव्ह असं दिसेल आणि ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्टेड दिसेल, ॲक्सेप्ट आहे हे दिसेल. पण तुमचं रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे ते इनॲक्टिव्ह आहे. आता याला जर इनॲक्टिव्ह करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा रिन्यू करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपल्याकडं 90 दिवस काम केलेल्याचा जो इंजिनिअरचा दाखला असतो तो आपल्याकडं असणं गरजेचं आहे. तो फॉर्म आपल्याला कसं भरायचा आहे ते आपण पाहूया. तर हा बांधकाम कामगार रिन्युअलचा फॉर्म आहे. हे कंत्राटदार किंवा ठेकेदाराने द्यायचं. म्हणजेच मागील वर्षात कामगारांनी 90 दिवस काम केलेलं आहे असं प्रमाणपत्र तो ठेकेदार आपल्याला देणार आहे. या ठिकाणी ठेकेदाराचं जावक क्रमांक येईल आणि त्यानंतर इथं जावक दिनांक येईल. त्यानंतर इथं एक फोटो लावायचा आहे आणि या फोटोवर ठेकेदाराचा म्हणजे इंजिनिअरचा सही शिक्का घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं म्हटलेलं आहे नियोक्त्याचा किंवा ठेकेदाराचा विकासकाचा तपशील. ही माहिती त्या इंजिनिअरची भरायची आहे किंवा त्या ठेकेदाराची भरायची आहे. इथं म्हटलं आहे नियोक्त्याचे विकासकाचे नाव, इथं ठेकेदाराचं नाव येणार आहे. त्याच्यानंतर त्याचं जर कन्स्ट्रक्शन वर्कर असेल तो, तर त्याच्या फर्मचं नाव, त्याची जी एखादी कंपनी असेल किंवा व्यवसाय असेल त्या व्यवसायाचं नाव इथं येणार आहे. नियोक्त्याच्या विकासाचे नोंदणी क्रमांक, त्यांचा एक विशिष्ट नोंदणी क्रमांक असतो तो इथं येणार आहे. ज्या विभागामार्फत नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले आहे त्या विभागाचे नाव. आता हा जो कॉन्ट्रॅक्टर असेल तो कोणत्या विभागामार्फत त्यानं प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्या विभागाचं नाव इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा पत्ता म्हणजे इंजिनिअरचा पत्ता, त्याचं गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि इथं संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर त्याचा, ही सर्व माहिती त्या इंजिनिअरची भरायची आहे. त्याच्यानंतर इथं आहे ती कामगाराची माहिती आहे, बांधकाम कामगार जो आहे त्याची माहिती. तर इथं त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे बांधकाम कामगाराचं, त्याचं वय टाकायचं आहे. त्याच्यानंतर कामगाराचा इथं पूर्ण पत्ता टाकायचा आहे, गाव, तालुका, जिल्हा, त्याच्यानंतर पिनकोड आणि मोबाईल नंबर. त्याच्यानंतर कामाचे स्वरूप काय आहे, मग तो गवंडी काम करत असेल किंवा मजुरी म्हणून काम करत असेल तर ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर कामाचा कालावधी, तो किती दिवसापासून म्हणजे कोणत्या दिवसापासून ते कोणत्या दिवसापर्यंत तो काम करत होता ती तारीख इथं टाकायची आहे आणि त्या तारखेमधला जो एकूण फरक आहे किती दिवस आहेत ते इथं एकूण दिवस टाकायचे आहेत. त्याच्यानंतर कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता, आत्ता तो काम कुठं करत आहे कामगार त्याचा पत्ता इथं टाकायचा आहे. पुन्हा इथं गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड
व नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक, तो कधीपासून काम करत आहे, ही माहिती इथं भरायची आहे. त्याच्यानंतर त्याचं एका दिवसाचं वेतन किती रुपये आहे ते इथं टाकायचं आहे. आणि इथं पुन्हा त्या इंजिनियरचा सही शिक्का आपल्याला घ्यायचा आहे. हा एवढा फॉर्म आहे, तो आहे 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र. त्या कामगाराचे, त्या कामगाराने 90 दिवस काम केलेलं आहे असं हा इंजिनियर दाखला देत आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर जे काही सेंटर तुमच्या तालुका लेवलला दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पहिला तारीख घ्यायची आहे. या तारखेला तुम्ही त्या सेंटरला जायचं आहे आणि तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. जर तुम्ही त्या दिवशी सेंटरला गेला नाही, म्हणजे फॉर्म भरत असतानाच तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची की या तारखेला तुम्ही तिथं जाणार आहात आणि त्या तारखेला तुम्ही गेलं पाहिजे. जर तुम्ही त्या तारखेला गेला नाहीत तर तुमचा फॉर्म तो रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळं फॉर्म भरत असताना तारीख चेक करा, कोणत्या तारखेला तुम्ही फॉर्म भरून तिथं जाऊ शकता हे पहिला निश्चित करा आणि मगच फॉर्म भरायला घ्या.